नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अचानक धनलाभ, बक्षीस मिळण्याची शक्यता, उच्च चंद्रबल या 4 राशींना देणार गुड न्यूज. चला तर मग पाहूया अशा कोणत्या 4 राशी आहेत. हे भविष्य प्रत्येक राशींसाठी एक अंतर्दृष्टी देतं. त्याद्वारे काही गूढ शक्यता तयार होतात. वैवाहिक आयुष्याबाबत मेष व्यक्तींच्या नात्यात इच्छा आणि समजूतदारपणा उफाळून येईल. तर वृषभ व्यक्तींचं नातं मोकळ्या संवादानं दृढ होईल. मिथुन व्यक्तीचे बौद्धिक पातळीवरचे बंध मजबूत असतील. कर्क व्यक्तींना भावनिक आधार मिळेल. सिंह व्यक्ती कर्तृत्व आणि आपुलकी दाखवतील. तर कन्या व्यक्ती त्यांच्या वास्तववादात स्थिरता मिळवतील. वृश्चिक व्यक्ती तीव्र भावनांचा स्वीकार करतील. तुळ व्यक्ती शांतता प्रस्थापित करतील. धनु व्यक्तींना साहस हवं असतं. तर मकर व्यक्ती मजबूत पाया घालवतात. सहानुभूतीला महत्त्व देणाऱ्या मीन व्यक्तीच्या उलट कुंभ व्यक्ती बौद्धिक उत्तेजनाला प्रोत्साहन देतात. 1. मेष. जोडीदाराशी असलेलं तुमचं नातं आज उत्कटतेनं आणि समजूतदारपणानं दृढ होईल. नात्यातल्या प्रेमाचे बंध तुम्ही जितके मजबूत कराल आणि नात्यातली दृढता वाढवाल तितकं तुमचं नातं अधिक फुलत जाईल. कामाच्या ठिकाणी आवेश आणि दृढ निश्चय दाखवून तुम्ही वरिष्ठांच्या नजरेत ओळख मिळवू शकता. योगासनं किंवा मेडिटेशनसारखे व्यायाम तुम्हाला मनाची शांतता आणि विचारांमध्ये स्पष्टता मिळवून देण्यास मदत करतील. योग्य आहार घेऊन आणि व्यायाम करून तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या. 2. वृषभ. तुमच्या वैवाहिक जीवनातला संवाद सुधारण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या इच्छाबद्दल अधिक प्रामाणिक राहा. संवादपूर्ण नातं जोडण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा गरजेचा आहे. कामाबद्दल असलेली बांधिलकी आणि तुमचे परिश्रम याची यश मिळवण्यासाठी तसंच सहकार्यांमध्ये आदर मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. पेंटिंग किंवा बागकामासारख्या छंदासाठी वेळ देऊन तुम्ही आराम करू शकाल. आरोग्य जपण्यासाठी विश्रांतीला प्राधान्य द्या आणि नियमित व्यायाम करा. 3. मिथुन. आज लोकांशी चर्चा केल्यानं बौद्धिक संबंधामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. महत्त्वाच्या विषयाबाबत बोला आणि समजूतदारपणा दाखवण्यासाठी तुमच्या कल्पनाबद्दल प्रामाणिक राहा. तुमची अनुकूलता आणि वेगाने विचार करण्याची क्षमता कामाच्या ठिकाणी कठीण परिस्थितीत मदतीची ठरेल. लिखाण आणि वाचनासारख्या गोष्टीमुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता मिळेल. पुरेशी झोप घेऊन आरोग्याला प्राधान्य द्या आणि पौष्टिक आहार घ्या. 4. कर्क. भावनिक आधार आणि सहृदयता यामुळे तुमचे रोमॅन्टिक जीवन फुलेल. एकमेकांसोबत वेळ घालवणं आणि तुमची आपुलकी व्यक्त केल्यामुळे नातं दृढ होण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेण्यासाठी तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि संतुलित जोखीम पत्करा. स्वयंपाक आणि बागकाम यांसारख्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद आणि शांतताही मिळेल. आरोग्यासाठी संतुलित जीवनशैली ठेवा आणि भरपूर पाणी प्या. सिंह. रोमांस आणि विशिष्ट प्रमाणातली एखादी इच्छा यांचा तुमच्यावर प्रभाव राहील. तुमच्या जोडीदाराजवळ तुमचं प्रेम आणि कौतुक व्यक्त करा आणि त्यांच्या प्रेमाच्या उबदारपणाचा अनुभव घ्या. कामाच्या ठिकाणी अवघड काम पूर्ण करण्यासाठी तुमचं नेतृत्व कौशल्य आणि तुमचा आकर्षणपणा याची मदत होईल. नृत्य किंवा एखादं वाद्य वाजवण्यात मन रमवलं तर तुमचा मूड चांगला होण्यास मदत होईल. व्यायामाचं नियोजन आणि आनंदी दृष्टिकोन ठेवला तर आरोग्य राखता येईल. 6. कन्या. आज तुम्ही वास्तववादी राहण्याचा आणि तपशिलात लक्ष देण्याचा प्रयत्न कराल. नातेसंबंधात स्थिरता आणि विश्वास संपादन करण्यावर भर द्या. कामाच्या ठिकाणी तुमचा नीटकेपणा आणि सावधगिरी याची जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात मदत होईल. कोडी आणि सुडोको यांसारख्या गोष्टीमुळे तुमच्या विचारांना चालना मिळेल. स्वतःची काळजी आणि संतुलित आहार घ्या. 7. तुळ. नातेसंबंधामध्ये तुम्ही तडजोडीचा मार्ग स्वीकारता आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करता. आज तुम्ही नात्यात सुसंवादही राखू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमची युक्ती आणि सहकार्य यामुळे यश मिळवाल. एखाद्या आर्ट गॅलरीला भेट देऊन किंवा पेंटिंग करून त्यातून प्रेरणा घ्या. कठोरपणे पथ्य पाळून आरोग्याची काळजी घ्या. 8.
रुचिक, तुमच्या प्रेमाच्या नातेसंबंधात आजचा दिवस कदाचित खूप भावनिक असू शकतो. तुमची भावनिक गुंतागुंत आणि गरजा याबद्दल प्रामाणिकपणे व्यक्त व्हा. कामाच्या ठिकाणी तुमची दृढता आणि तुमच्याकडची माहिती यामुळे यश संपादित करू शकाल. दीर्घ श्वसन आणि मेडिटेशन यांसारख्या गोष्टीमुळे तुम्ही मनाची शांतता मिळवू शकाल. शरीराच्या गरजा लक्षात घेऊन आरोग्याला प्राधान्य द्या आणि नियमितपणे दैनंदिन वेळापत्रक सांभाळा. 9. धनु, आज दिवसभरात काही उत्स्फूर्त आणि साहसी गोष्टी घडू शकतील. जोडीदारासोबतच नातं दृढ करण्यासाठी आलेल्या संधी स्वीकारा आणि तुमच्या नात्यात चिरकाल टिकणाऱ्या आठवणी तयार करा. कामाच्या ठिकाणी तुमचा आशावाद आणि महत्त्वाकांक्षा यामुळे यश मिळेल आणि तुम्ही नजरेत भराल. हायकिंग किंवा निसर्ग निरीक्षण यात सहभागी होऊन तुम्हाला आनंद आणि प्रेरणा मिळू शकते. सक्रिय राहा आणि आहारात पौष्टिक पदार्थ ठेवा. 10. मकर, आज तुमचा जोडीदार बांधिलकीचा वापर करून त्याची स्थिरतेची गरज दाखवू शकतो. नात्याचा मजबूत पाया तयार करण्यावर लक्ष द्या. तुमची नोकरीची इच्छा आणि आवड यामुळे महत्त्वाचं यश मिळेल. जीवनात सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी नियोजन आणि नेटकेपणाने गोष्टी करा. संतुलित वेळापत्रक आणि शरीराच्या गरजांकडे लक्ष देऊन आरोग्याला प्राधान्य द्या. 11. कुंभ, सध्या तुमचं आयुष्य मनमोकळ्या चर्चा आणि बुद्धीला उत्तेजन देणाऱ्या गोष्टींनी विशेषतः कुटुंबासह भरलेलं असू शकतं. जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अभिमान बाळगा आणि त्याला पाठिंबा द्या. कामाच्या ठिकाणी तुमचे स्वतःचे विचार आणि पुरोगामी विचारशैली यामुळे तुम्ही वेगळे उठून दिसाल. एखादं विचारमंथन किंवा व्याख्यान ऐकलं तर तुमच्या माहितीत वाढ होऊ शकते. मेडिटेशन किंवा विश्रांती घेण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला आरोग्याला प्राधान्य देता येईल. 12. मीन, करुणा आणि सहानुभूतीची भावना दिवसभरात उचंबळून येऊ शकते. जोडीदाराकरिता प्रेमळ वातावरण तयार करा आणि त्याला भावनिक आधार द्या. तुमच्यातली सर्जनशीलता दाखवून तुम्ही यश साध्य करू शकाल. मनाची निर्मळता जपण्यासाठी डायरी लिहा किंवा कृतज्ञता दाखवण्यावर भर द्या. नियमित विश्रांती घेऊन आणि भावनिक आरोग्याची काळजी घेऊन स्वास्थ्य जपा. अशा प्रकारे आपण पाहिलं अचानक धनलाभ, बक्षीस मिळण्याची शक्यता, उच्च चंद्रबल या 4 राशींना देणार गुड न्यूज. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.